नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये झटपट तयार होणारे, अतिशय स्वस्त दरामध्ये अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होणारे आज रवा मोदक बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका कढईमध्ये आपल्याला 2 चम्मच साजूक तूप टाकायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर मी इथं 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे आणि आपल्याला अगदी मंद आचेवर रवा 2 ते 3 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचा आहे. अगदी तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला रवा हा कंटिन्यू परतत राहायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला रवा अगदी तांबूस कलर येईपर्यंत छान भाजून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता रवा छान असा तांबूस कलरचा झालेला आहे, म्हणजे जिथं आपला रवा भाजून झालेला आहे. नंतर यामध्ये मी 1 कप दूध घालत आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया. अगदी आपल्याला हे सर्व साहित्य कमी आचेवर शिजवून घ्यायचं आहे. नंतर त्याच कपाने मी 1 कप पाणी टाकत आहे. तुम्ही पाण्याऐवजी दूध टाकलं तरी चालेल. तर अशा प्रकारे पुन्हा सर्व साहित्य आपण अगदी कमी आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, नाहीतर रव्याच्या ह्या गाठी तयार होणार. तर पुन्हा नंतर मी एका लहान वाटीने साखर टाकलेली आहे. साखरेचा प्रमाण हा आपल्याला कमी जास्त करता येईल. जर तुम्हाला साखरेचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही साखर जास्त पण वापरू शकता. तर अशा प्रकारे इथं मी एका लहान वाटीनं केसर कांडी अर्ध्या तासाच्या आधीच गरम दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या आणि नंतर आपल्याला ही केसर कांडी रव्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे केसर कांडी टाकलेल्या रवा मोदक खायला हे मस्त चविष्ट लागतात. तर अशा प्रकारे इथं मी सर्व साहित्य छान एकजीव करून घेतलं. नंतर आपल्याला इथं अगदी अर्धा चम्मच वेलची पूड टाकायची आहे, जेणेकरून आपल्याला रव्याला छान वेलचीचा फ्लेवर येणार. तर अशा प्रकारे आपले मोदक पण छान चविष्ट लागणार. नंतर आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी रवा छान वाफवून घ्यायचा आहे. तर इथं 2 ते 3 मिनिटं झाली आहे. रवा अगदी मऊसूत आणि लुसलुसीत होण्यासाठी आपल्याला अगदी मंद आचेवर सर्व रवा छान शिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व मिश्रण आपला छान शिजल्या गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता रवा अगदी स्मूथ झालेला आहे. नंतर सर्वात शेवट आपल्याला अगदी 1 चम्मच पुन्हा साजूक तूप टाकायचं आहे. जर तुम्हाला तूप टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. तर अशा प्रकारे आपला इथं रवा शिजून तयार आहे. अगदी थंड होण्यासाठी आपण हे सर्व सारण ठेवून देऊया. तर अशा प्रकारे शिजलेला रवा मी इथं एका ताटात काढून घेतलेला आहे आणि छान पूर्णपणे असा थंड करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता रवा अगदी मस्त स्मूथ आणि छान असा सॉफ्ट झालेला आहे. नंतर आपल्याला याच रव्यापासून मोदक करायला घेऊया. तर मोदक करण्यासाठी मी असा मोदकचा मोल्ड घेतलेला आहे. त्याला आधी आपण अगदी बोटाने तूप लावून घेऊया. नंतर यामध्ये आपण अशा प्रकारे रवा भरूया. तर अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आणि जे साईडचं उरलेलं रव्याचं जे सारण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. अगदी झटपट असे हे मोदक तयार होतात. जर तुम्हाला यामध्ये आतमध्ये काही स्टफिंग भरायची असेल तर त्यासाठी पण तुम्ही भरू शकता. इथं मी स्टफिंग न भरता नुसतं रव्याचेच मोदक तयार केले आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व मोदक भरून घेऊया. असे हे मोदक मस्त झटपट तयार होतात. खायला तर मस्तच वाटतात. अगदी लुसलुसीत, स्मूथ आणि अगदी ओठाने खाऊ शकतील इतपत हे रवा मोदक खायला चविष्ट लागतात. जर तुम्हाला यामध्ये सारण भरायचं असेल तर छान बारीक केलेले ड्रायफ्रूट्स, पिठी साखर किंवा बारीक केलेला गूळ तुम्ही यामध्ये सारण म्हणून भरू शकता.
तर अशा प्रकारे इथं मी सर्व मोदक करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मोदक करायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होतात. तर अशा प्रकारे मी सर्वच मोदक करून घेत आहे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे झटपट मोदक तयार झाले आहे. हे मोदक खायला अप्रतिम लागतात. अगदी मऊसूत आणि अगदी लुसलुसीत खाण्याचे मोदक असतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. मोदक आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.